तर कथित नाराजीच्या बातम्यांवरती आमदार भास्कर जाधव यांनी आज सारवासारव केली आहे आणि क्षमतेनुसार संधी मिळाली नाही ही वस्तुस्थिती आहे। मात्र शिवसेनेमध्ये संधी मिळाली नाही असं म्हटलंच नाही असं जाधव यांनी आज स्पष्ट केलंय। बाळासाहेबांची पुण्याई कायम राखण्यासाठी आपल्याला काम करायला हवं हे वक्तव्य पक्षविरोधी नाही असं त्यांनी म्हटलंय। तसंच विरोधी पक्षनेते पदासाठी रडगाणं गात असल्याचा प्रचार करणं सुद्धा चुकीचं आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय। तर आज भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळेला त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। मी नम्रपणे सांगतो की असं माझा शब्दप्रयोग कुठे असेल तर आपण नक्की प्रसारित करा। माझा शब्दप्रयोग हा आहे की माझ्या क्षमतेप्रमाणे गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही, हा माझा शब्दप्रयोग आहे। कुणी दिली नाही, कुठल्या पक्षाने दिली नाही, कुठल्या नेत्याने दिली नाही असा माझा आक्षेप नाही। त्याच्या पुढे जाऊन मी असं बोललो की हे केवळ माझ्याच वाट्याला आलं अशातला भाग नाही, हे असं अनेकांच्या बाबतीत घडतं आणि म्हणून हे माझं दुर्दैव आहे। हा दोष मी माझ्याकडे घेतला। ते मी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता म्हणून हे सगळं करतोय, ह्या जो मी काही दबाव पक्षावर आणायचा प्रयत्न करतोय, मी कोणाकडे तरी जाणार वगैरे अशा पद्धतीचं वातावरण तयार करतोय। माझ्या आयुष्यामध्ये असली नौटंकी मी कधी केली नाही, असलं नौटंकीपणा आणि असला नाटकीपणा मी कधी केला नाही। आता माझ्या आयुष्यातली किती वर्षे राहिली राजकीय, किती राहिली? जे मी त्या काळात नाही केलं ते आज कशा करता करेन? जो माणूस 43 वर्षामध्ये अनेक पदं उपभोगली, पूर्ण क्षमतेने काम करण्याची संधी नाही मिळाली ही वस्तुस्थिती आहे। पण अशा कुठल्या तरी पदाकरता मी करणं आणि माझ्या सगळ्या तत्वप्रणालीला मी काळिंबा लावणं, माझ्या तत्वप्रणालीला मीच गालबोट लावणं हे मी कधीही केलं नाही आणि करणार नाही। राजन साळवी गेले, जाऊ नये म्हणून मी म्हटलं, पण गेल्यानंतर पहिला म्हणणारा माणूस मी आहे की राजन साळवी गेले म्हणजे अख्खं कोकण गेलं नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही। आजही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंची पुण्याई आबादीत आहे, शाबूत आहे। ती पुण्याई फळाला यावी म्हणून आम्हाला कष्ट करावे लागतील, आम्हाला मेहनत घ्यावी लागेल, आम्हाला काही निर्णय घ्यावे लागतील। अशी भूमिका मांडणं म्हणजे ही पक्षविरोधी भूमिका असेल असं मला वाटत नाही। एवढाच मला खुलासा करायचा होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।